आमचं आणि तुमचं एकच झालंय. माझ्या घरात सुद्धा एक दिवस असं होणार आहे. माझा पोर आहे, माझ्या बायकोला विचारील, हा रात्री येतो सकाळी जातो, हा पाहुणा कोण आहे बुवा. महाराज माझ्या पोराची माई जवळजवळ 5-5, 6-6 दिवस गाठ होत नाही. जायला वाजते 2-3, सकाळी ती 6:45ला जाते शाळेत, 6लाच. कवा येते कोणाला माहिती. काय नाही महाराज, तुम्ही ना मी पागलच आहे. काय जे भाऊबंद, आता भाऊबंद तर मेलेच सगळ्यांचे, तुमचे माझे, आणि मेले तेच बरं झालं. भाऊबंद तर इतके नालायक तुमचे माझे, जिवंतपणी नीट जगून देती नाही, मेल्यावर त्यांच्याशिवाय जाता येत नाही. खांदा मग जुने लोक घरचेच 5 पोरं का होऊन द्यायचे. गोपालला राम राम, आपलीच टोळी. मग आता काय महाराज, आता फक्त खरेची आई मिली, लोक फक्त कडक कपडे घालून हिंडतात. खांदेकरी व्हायला माणसं न राहिले महाराज. भाऊबंद कपडे काढत नाही ना, आलाय 2 बटणं काढतो बायको पाहतो, तिने असं केलं, तू काढ. शेवटी महाराज आता प्रेत न्यायला रथ आल्याची पाळी आली. रथ आता प्रेत रथ बनवलाय, वाडा मिळाला, भाऊबंद वारले. पोरगी नाचती लग्नात, डीजे पुढं चुम्मा दे गाण्याला, आणि तिच्याही पहा ती दरिद्री वरून म्हणती काय माही गुड्डी ताल धरती. तुझी गुड्डी जाऊ एखादा गड्ड्या घेऊन पळून जाईन तो कळन तुला. फटकावली पाहिजे धरून. हे 12वीला पहिले आलेल्या मुलीला 99.6 मार्क आहेत. क्वालिटी आहे का काय. आणि आपली गुड्डी 6 तास अभ्यास करते रोज. 42% मार्क पडले गुड्डीला. मग गुड्डी वाचिती काय. अय गुड्डीची आई. गुड्डीला म्हणलं का कपड्याला घाला का स्टडी, भांडे घासूला स्टडी. अरे गुड्डीला सेपरेट खोली. आईनं म्हणायचं मोठ्यानं बोलू नका बरं, गुड्डी स्टडी करती. एक दिवस खोलीत राहिली, गुड्डी गेली. भूगोलाचा पेपर सुटला आणि पृथ्वीच फिरली, गुड्डीच गेली. कष्ट न करता जर तुम्ही फुकट खात असाल तर ते तुमच्या पिढीला घातक ठरल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही मजा आणाल. परत वाक्य निरायगा, पापी माणसांनी किती जरी इस्टेट कमवली तर त्याच्यावर जळू नका. त्यांचा शेवट किती वाईट आहे याचा अभ्यास करा. मुलगी MBBS आहे, तिला कसा पोरगा पाहिजे. ट्रॅक्टर ड्रायव्हर, MD, MTech लेव्हल पाहिजे ना. लेव्हल सध्या लेव्हल हो केलंय. सध्या कोणी कोणावर प्रेम करीत. प्रेमानं लाच सोडली. सध्या बंगल्यात राहतीन गाऊन देव प्रेम करती. दिल दिए हैं ईट भी देंगे.